नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। हत्या प्रकरणातील अटक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला। ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते आरोपीला। आईच्या प्रियकराला पकडून बेदम मारहाण केल्यावर उपचारादरम्यान झालेल्या प्रियकराच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या 2 सख्या भावांना पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर त्यातील एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ग्रामीण रुग्णालयातून पसार झाल्याची घटना आज बुधवार दिनांक 24 जुलै रोजी गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी येथे घडली आहे। आरोपीस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते। ही संधी बघून आरोपी पळून गेल्याची घटना घडली आहे। भीमसेन माणिक रामटेके वय 19 वर्ष असे ग्रामीण रुग्णालय मोरगाव अर्जुनी येथून पसार झालेल्या आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोंडगाव देवी येथे दिनांक 21 जुलै रोजी आईच्या प्रियकराला 2 सख्या भावांनी मिळून मारहाण केली। या मारहाणीत प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या मृत्यूस कारणीभूत दोन्ही सख्या भावांना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते। त्यातील एकाला दिनांक 24 जुलै रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे उपचारासाठी भरती केले असता आरोपी सलाईन तोडून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे आईसोबत असलेल्या प्रेम संबंधाचा मनात राग धरून असलेल्या 2 सख्या भावांनी आईचा प्रियकर नरेंद्र भोला नंदागौडी वय 54 वर्ष याला दिनांक 21 जुलै रोजी सकाळी बेदम मारहाण केली होती। त्या मारहाणीमुळे त्याच्या उपचारादरम्यान भंडारा येथे मृत्यू झाला। या आरोपाखाली अल्पवयीन भाऊ व आरोपी भीमसेन माणिक रामटेके व 19 वर्ष याला 233/2024 कलम 103.35 भारतीय दंड विधान 2023 अंतर्गत अटक करण्यात आली होती। आरोपी भीमसेन यांनी दिनांक 24 जुलै रोजीच्या सकाळी छातीत दुखत असल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी 7:45 वाजेच्या सुमारास अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले। 10:30 वाजेच्या दरम्यान आरोपी उलटी आल्याचे सांगून बाजूला गेला व संधी साधून पळाला। पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हाती न लागता आरोपी धूम ठोकून पळून देण्यात यशस्वी झाला। यावेळी ड्युटीवर तैनात पोलिसांनी पाठलाग केला, मात्र आरोपी पोलिसांना गवसला नाही। त्यामुळे अर्जुनी मोरगाव पोलिसांचा हलगर्जीपणा जनतेसमोर आला आहे।